भी आपका बिजनेस है। हाँ। और मुंबई 30 में देखा गया है कि बहुत सारे प्लॉट डेवलपमेंट को लेकर बहुत सारे स्केल सामने आ रहे हैं, तो उसको किस तरीके से आप टैकल करते हैं, विश्वसनीयता कैसे बनाए? सर देखिए, स्कैम अच्छा ही है तो वहाँ पे बुराई भी है, नहीं तो अच्छे का कोई वैल्यू भी नहीं। क्या विशेषता आपकी है उसमें? उसमें हमारी विशेषता ये है कि हम पहले प्रेजेंट करते हैं, हमारे नाम में हम सातबारा करते हैं। ये नहीं कि मतलब हवा में सारी बातें हम दिखाते हैं, ये है। जब रजिस्ट्रेशन करो तब पैसा दो, हम पहले 1 रुपया भी नहीं लेते। आपका कॉन्फ़िगरेशन क्या रहेगा और आपका जो टारगेट ऑडियंस है वो क्या है? प्रीमियम फ्लैट्स रहने वाले हैं या हाउसिंग फॉर ऑल का इंटेंशन एग्जैक्टली कैसे रहने वाला है? क्या प्राइस रेंज में है? क्या कॉन्फ़िगरेशन है स्टार्टिंग फ्रॉम 2 BHK 3 BHK? और BHK विला मैं बिल्डिंग अपार्टमेंट नहीं बना रहा हूँ, मैं ओनली फॉर विला बेच रहा हूँ। ओके। फर्स्ट टाइम विला प्लॉटिंग हे आम्ही नवी मुंबईमध्ये एक थीम घेऊन आलेलो आहे, ते आहे स्पॅनिश थीम। तर स्पॅनिश थीम विला नुसतं असं म्हणजे असं ते नुसतं बनवायचं म्हणून बनवायचं नाहीये, तर त्याला पूर्णपणे कम्प्लेटेशन करायचं आहे तो प्रोजेक्ट, म्हणून त्या हिशोबाने पूर्ण लेविश लक्झरी लाईफ घेऊन आलोय, पूर्ण स्पॅनिश थीम। तर असे अनेक बिल्डर्स आहेत जे विला प्लॉटिंगच्या नावाने संपादित करणार। सर्वप्रथम तुम्ही बघाल तर माझी साईट पूर्ण रेडी आहे, पूर्ण म्हणण्यापेक्षा 60-70% रेडी आहे। ज्या दिवशी रजिस्ट्रेशन त्या दिवशी पेमेंट। रेरा नोंदणी याबाबत या रेरा नोंदणी रेरा नोंदणी झालेली आहे का? हो. ग्राहकांना कशी रेरा नोंदणी झालेली आहे, CC आहे, प्रत्येक NOCs म्हणजे ज्या गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये जे आहे ते पूर्णपणे आम्ही त्याच्यामध्ये खरं ठरलेलो आहोत। आणि नेक्स्ट आहे म्हणजे कस्टमरने यावं, आपला प्लॉट सिलेक्ट करावा आणि आपलं विला बांधावं। स्पॅनिश थीमवर तुम्ही म्हणताय की हे कुठेतरी विला प्लॉटिंग असणार आहे काय म्हणजे स्पॅनिश थीम म्हणजे ॲज अ स्पॅनिश मध्ये जो जीवन जगत आहोत तिथली माणसं जीवन जगत आहे किंवा तिथली थीम आहे, तिथलं नेचर आहे, त्याला आम्ही पूर्णपणे नवी मुंबईमध्ये पीसफुल लाईफ आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। बजेटमध्ये हे असेल लोकांना परवडतील काय म्हणजे कसं नाही, परवडण्यायोग्य आहे, नाही असं नाहीये। काय एरिया असेल? मिनिमम 2,500 स्क्वेअर फीट पासून 5,000 स्क्वेअर फीट पर्यंत आहे। रेट ऑलमोस्ट केलेलं आहे। सध्या युआर बेनिफिट हो, सॉरी सर, आतापर्यंत त्या प्रोजेक्टमध्ये मिनिमम 100 CRच्या वरती आपण गुंतवणूक केलेली आहे ओन मध्ये। आणि फेज 1, फेज 2, फेज 3 येणाऱ्या 5 वर्षामध्ये कम्प्लीट होईल। आता जस्ट 4 महिन्यामध्ये माझा एक लॉन्च होतोय, पहाड़ों की रानी मसूरी, सेम लुक लाईक चावनी मध्ये खंडाला व्हॅली मिसिंग लिंकच्या बाजूला, तिथं 116 एकर मध्ये माझा प्रोजेक्ट लॉन्च होतोय। त्या क्षेत्रामध्ये माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे। मी ह्याच्या अगोदर मी वेगवेगळ्या बिल्डर्स सोबत, वेगवेगळ्या डेव्हलपर्स सोबत मी काम करतो।